रिअल अँड रॉ डायरीजमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आता आपले झालेले आहे 60 सबस्क्रायबर. 4 व्हिडिओ लॉंग मी टाकलेले आहेत आणि थोडे थोडे छोटे शॉर्ट्स टाकलेले आहेत आणि 60 सबस्क्रायबर आपल्याला 4 दिवसात मिळालेले आहे. मला याचा खूप आनंद आहे. आणि हे जे चॅनल आहे जे मी सुरू केलेलं आहे याचं कारण म्हणजे की मला छोटे छोटे माझ्या लाईफचे जे काही रिअल क्षण आहेत ते टिपायचे आहेत. तर म्हटलं की आपले जे एक्सपिरियन्सेस आहे सगळं काही ते आपण आपल्या व्हिडिओमधून छान दाखवत जाऊ लोकांना. तर म्हणून मी हे चॅनल ओपन केलेलं आहे. तर अगदी रॉ रिअल असं हे कंटेंट आपलं असणार आहे. तर अशा कंटेंटमध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आणि अगदी फ्रेंडली आपण या माध्यमातून राहणार आहोत एकमेकांशी. तर तुम्ही मला प्रश्नही विचारू शकता, मी त्याचे नक्कीच तुम्हाला आन्सर करेल. आणि असे लोकांसोबत मला फ्रेंडशिप करायची आहे या चॅनलच्या माध्यमातून, जे सिरियसली ज्यांना वाटतं की आपल्याला असं कोणी फ्रेंड नाही आहे सांगायला बोलायला. तर मला अशा लोकांसोबत फ्रेंडशिप करायला खरंच खूप आवडेल. कारण की असे लोक कुठेतरी कोणाला विचारू शकत नाही, कोणाशी बोलू शकत नाही, असे म्हणजे इंट्रोवर्ट असतात बऱ्यापैकी. आणि पण मला अशा लोकांशी फ्रेंडशिप करण्याची खरंच खूप इच्छा आहे की ज्यांना बोलायचं आहे, कोणीतरी छान मैत्रीण हवी आहे. तर आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपली ही फ्रेंडशिप होऊ शकते. जेव्हा मला लाईव्ह हे ऑप्शन मिळेल ना, तेव्हा मी प्रयत्न करेल तुमच्यासोबत लाईव्हसुद्धा येण्याचा. या चॅनलच्या माध्यमातून आपण लाईव्ह गप्पा मारत जाऊ. तर मला हे सगळं एक्सपिरियन्स करायचं आहे. आणि मला वाटतं तुमच्या रिस्पॉन्सनुसार की हे आपलं माझं जे स्वप्न आहे ते नक्की पूर्ण होणार. तर असं छोट्या छोट्या गोष्टी जे मी काही कधी शॉपिंग करते, घरात काय करते, माझी मुलगी काय करते, असे सगळे क्षण मी तुमच्याबरोबर शेअर करत जाईल. माझं घर, सगळ्या 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 गोष्टी, माझी लाईफस्टाईल, मी काय करते त्याच्याबद्दलही तुम्हाला बरीच माहिती मी देत राहील. आणि तुम्हालाही काही विचारायचं असेल, तुम्हाला काही वाटत असेल की इनी हे सांगावं, ते प्रश्नसुद्धा तुम्ही मला विचारत जा. मी नक्कीच त्याच्यावर व्हिडिओ बनवेल. तर असं एकदम बिनधास्त आपलं हे चॅनल राहणार आहे. असं म्हणजे तुम्ही समजू शकता की हे एकदम असं आपलेपणाचं, जिथे तुम्हाला आपलं वाटेल असं हे चॅनल असणार आहे. आणि याला ग्रो करण्यासाठी जेवढे तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर म्हणजे कमेंट कराल तेवढं आपल्याला ग्रो व्हायला मदत होईल. बस फक्त त्यासाठी म्हणून तरी मला फक्त तुम्ही लाईक कमेंट करत जा. तर जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोचू शकू. अशा लोकांची टीम मला बनवायची आहे ना, जे लाईक माइंडेड असतील. मजा येईल. म्हणजे जर आपल्याला कधी असा चान्स मिळाला ना भेटायचा, तेव्हा आपण खूप छान वाटेल की आपण सगळेजण मस्त भेटू. जे सिमिलर माइंडेड असेल त्यांच्यासोबत भेटायला बोलायला अजून मजा येते, नाही का. तर आणि कॉन्टेंटमधून कळते पर्सनॅलिटी काय आहे, कशी आहे, कशा प्रकारची आहे. तर माझे कॉन्टेंट बघून जर तुम्ही याच्यापूर्वी बघितलेले नसेल आणि पहिल्यांदा जर तुम्ही या चॅनलवरती आलेले असाल ना, तर आधीचे पण माझे कॉन्टेंट बघा, आधीचे व्हिडिओज बघा. 4च व्हिडिओ टाकलेले आहेत मी. तर ते पण बघा, जेणेकरून तुम्हाला कळेल की कशी आहे माझी लाईफस्टाईल, कसं आहे माझं घर, कोण कोण असतं माझ्या घरी, काय करते मी, हे सगळं काही कळेल. तर ऑलमोस्ट आता मी बऱ्यापैकी माझ्याबद्दल सांगून झालेलं आहे. कारण आधीच्या व्हिडिओजमध्ये तर जे पहिल्यांदा बघत असतील तर ते बघू शकतात ते व्हिडिओज. आणि काल आम्ही गेलेलो होतो धुरंधर पाहण्यासाठी. सकाळी 6 वाजताची तिकीट आम्ही बुक केलेली होती. तर ते तुम्ही बघा, खूप मजा आली आम्हाला. आता वाजलेले आहे 5:30 आणि आम्ही निघालो आहे धुरंधर 2 बघण्यासाठी. फर्स्ट टाइमच असं जातो आहे एवढ्या सकाळी. कधीच असं मूवीचं आपण पाहिलंच नाही ॲक्च्युली. एवढा शो नसतं मग 9 वाजतापासून शो लागतात ना. पहिल्यांदा आम्ही एवढ्या सकाळची तिकीट बुक केलेली आहे 6 वाजता. एक तर संडे, त्याच्यामध्ये एवढ्या सकाळी मूवी पाहायला कोण जातं, हो ना. हा बघा कोथरूडचा एरिया आहे, कोणीच नाही आहे. 15 मिनटं बाकी आता मूवीसाठी. आम्ही पोहोचतच आलो आहे, थोड्या वेळात पोहोचून जाऊ, हो ना. आलेलं आहे सिटी प्राईड कोथरूड. धुरंधर पार्ट 1 पण 1 नंबर होता. तेव्हा पण आम्हाला फार मजा आलेली होती.
आणि आता पार्ट 2 आलेला आहे. यासाठी तर मी एवढी एक्सायटेड होती की तुम्हाला मी काय सांगू. फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्याची माझी खरं तर इच्छा होती, पण ते काही शक्य झालं नाही. कारण तेच तुम्हाला मागच्या याच्यामध्ये सांगितलं, अमायरा घरी एकटी असते आणि 1+ असल्यामुळे तिला नेता येत नाही. ती जेव्हा झोपलेली असते सकाळची वेळ असते तेव्हा मी तिकीट बुक केलेली आहे सकाळी 6 वाजता. आणि आता आम्ही आलेलो आहे, पोचलेलो आहे. तर 15 मिनटं आधी फर्स्ट टाईम आम्ही पोचलेले. तर नेहमी आम्हाला वेळ होतो, पण सकाळची वेळ असल्यामुळे फटाफट अगदी 15 मिनटात आम्ही या थिएटरला सगळ्या पूर्ण चार आहे नाही ते 4 की 5 सगळ्या ठिकाणी फक्त आणि फक्त धुरंधर लागलेला आहे. काय क्रेज आहे बापरे. मजा येणार आहे. एवढ्या सकाळी ऑलमोस्ट तिकीट आम्ही जेव्हा बुक केली तेव्हा भरलेले होते. फक्त स्टार्टिंगच्या ज्या आहेत त्या फक्त रिकाम्या होत्या. आता इंटरव्हेल झालेला आहे. काय मूवी आहे, वाव. सकाळची वेळ आहे त्यामुळे असं खायला घेतलं. आमच्या घरापाशी एक मस्त स्नॅक्स सेंटर लागलेलं आहे. तिथे जाऊन आम्ही घावण चटणी आणि डोसा खाल्ला. 1 नंबर होता, खूप छान टेस्ट होती. आणि मग आलो घरी. तर आज संडेच्या दिवशी मूवी पाहण्याचा हा योग आलेला आहे. पहिल्यांदा सकाळी 6 वाजता आम्ही गेलो आणि मूवी जबरदस्त होता. बापरे, किती व्हायलन्स आहे आणि पण काय बनवलं आहे, म्हणजे इतके सस्पेन्स आहे की काय सांगायचे. मजा येते म्हणजे पाहताना सिरियसली. म्हणजे आम्ही जेव्हा तो मूवी बघत होतो तेव्हा असं वाटत होतं की काय शूटिंग करतात, बाप रे, खूप मस्त शूटिंग करतात. खरंच खूपच मस्त शूटिंग आता दाखवलं जातं की इतकं ते रिअल. म्हणजे ते 4 तास लिटरली आपण त्याच सिच्युएशनमध्ये असतो, त्याच्यातून बाहेर निघायला खूप वेळ लागतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रणवीरची ॲक्टिंग. ओ माय गॉड, धुरंधरमध्येच तर इतकं क्रेझी केलं होतं त्यांनी. आता तर त्याची फॅन फॉलोईंग एवढी वाढणार आहे ना, त्याची आहेच काही नो डाऊट. पण ॲक्टिंग स्किल नेक्स्ट लेवल आहे. खरंच खूपच मस्त केलं आहे सगळं काही. इतकं ते रिअलिस्टिक वाटतं. खूप मस्त केलं आहे. वा, 1 नंबर. तर तुम्ही धुरंधर पार्ट 1 पार्ट 2 पाहिला का, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला कसा वाटला, काय गोष्टी त्यातल्या खूप आवडल्या ते पण शेअर करा. कारण की सगळ्यांचे चॉईसेस आणि सगळ्यांचे मत याबद्दलचे खूप वेगवेगळे असू शकतात. तर मस्त वाटेल ऐकायला. तर तुम्ही नक्कीच लिहा, जर तुम्ही हा मूवी पाहिला असेल तर मस्त वाटेल. प्लीज सांगा मला. मजा आ गया, माहोल एकदम बढिया. त्यानंतर मूवी संपला, मग घरी आलो. मग घरी आल्यानंतर आज गेलो होतो अमायराच्या शाळेत अमायराला घेऊन. कारण काल रिझल्ट लागला, मी सांगितलंच. मग आज त्यांना आता शाळा सुरू होणार आहे म्हणून त्यांना हे मिळणार होतं, युनिफॉर्म अँड ऑल. तर त्यासाठी म्हणून आज मी गेलो होतो तिच्या स्कूलमध्ये. मग संडेला आपला व्लॉग नाही येणार, म्हणजे काल पण नाही आला. तर संडेला आपण घेऊया सुट्टी. आणि तुम्हाला काय वाटते, मी आता सध्या तरी रोज रात्री 10ला जेव्हापासून चॅनल सुरू केलेलं आहे, जेव्हा मी व्हिडिओज टाकलेले आहे तर रात्री 10ला टाकलेले आहे. तर जर तुम्हाला वाटत असेल की सकाळी टाकावे तर तसं पण तुम्ही सांगा. काय होतं, दिवसभराचं सगळे काही कामं वगैरे सगळं करून मला असं वाटतं मी 10ला कुठेतरी टाकू शकते, म्हणून मी रात्री टाकते. पण बघूया त्या टायमिंग. सध्या तरी मी ते कंटिन्यू करते तुमच्या मेसेजनुसार. मग बघूया आपण की काय करता येईल. तर गाईज भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.